म्हाज्या फाटल्यान पळयतले ती आमचे तुया गांवचे हॉस्पिटल जे 7 वर्सां जाली चालू आसा काम. आयज ओपन जाता, फाल्यां ओपन जाता. आयज सांगपाचो उद्देश म्हणजे की काल आमच्या भलायकी मंत्री श्री विश्वजीत राणे यांनी एक पर्वरी वर्तमानपत्रान येयल्ली ती खबर आसा की तेणी पर्वरी सांगला की एक सुसज्जन हॉस्पिटल थंय कितें तरी उबारता बी म्हणून. एक व्हेरी केपेबल मिनिस्टर तो आमच्या गोंयचो आनी वयता थंय तो बरें काम करता एज कम्पेर्ड टू द हेल्थ डिपार्टमेंट. पूण जेन्ना आमी पेडण्या तालुकान पळयता तेन्ना सगळ्यांचे टॅलंट खंय वयता तेच कळनात. फॉर एग्जाम्पल हे 7 वर्सां जालीं 3दा पेंटींग, आतांय पेंटींग तेंचें चालू आसा. 26 जानेवारीक उद्घाटन करता म्हणून सांगलेलें. पूण जर तेजी दुर्दशा पळयत जाल्यार म्हाका दिसना ती 26 जानेवारीक चालू जायत. आतां खंयचे वरात सांगलेले ते म्हाका याद येना की 2024 जानेवारी काय 2025 जानेवारीक सांगलेले ते. आनी दुसरी म्हणजे म्हत्वाची गोश्ट म्हणजे जेन्ना पेडण्या तालुका जेन्ना मतदारसंघ पेडण्या तालुका दोनूय जे मतदारसंघ आसा ते गोवोरमेंटाच्या प्रायोरिटीचेरूच नासतात केन्ना. कित्याक लागून म्हणटा जेन्ना इलेक्शन येता जेन्ना खंयचें इलेक्शन चालू आसा जाल्यार तांकां ते मतांचे प्रायोरिटी दिसतात. म्हटल्यार जर कार्य जर पळयत जाल्यार सरकाराचें जाल्यार हें एक बरें उदाहरण आसा. बेरोजगारीच्या बाबतींत इलेक्ट्रॉनीक सिटी थंय पाड पडल्या. आतां हांगासरूय तेंच्यांनी हें दवरलां. आतां 26 जानेवारीक तेंच्यांनी पूर्ण करता म्हणून सांगलेली. ती म्हाका तरी दिसना ह्या 26 जानेवारीक पूर्ण जातली. आनी दुसरें म्हणजे आमचे भलायकी मिनिस्टर जे आसात ते ह्या आमच्या तुया गांवच्यान जे हॉस्पिटल आसा तेजेर मात्र ते केन्नाच कितें शब्द उलयनात. म्हाका याद आसा एकदां ते खंयच्या तरी शिबिराक गेल्लेले आरोग्य शिबीर तेन्ना तेंच्यांनी सांगलेलें की दोनूय आमच्या आमदाराक घेवन मुख्यमंत्री हरशीं उलयता आनी फायनल कितें तें सांगता म्हणून. तेज्या उपरांत जो कोण हांगासर येता तो फक्त डेटीच दिता की 24 हे केन्ना 26 जानेवारी केन्ना आनी खंयची डेट ह्या डेटीक ते ओपन करतले बीन म्हणून. पूण म्हाका तरी दिसना हांगासर जें काम जर पळयत जाल्यार ते 26 जानेवारीक ओपन जातलें अशें म्हाका दिसता. गोवोरमेंटा कडशी खूब पयसो आहा महोत्सव करपाक, खूब कार्यक्रम करपाक. आतां हिवूय एक जागो आसा हांगासरूय कसलो तरी एक महोत्सव नाल्यार करून तेंच्यांनी सोडपाचो. सध्या आम्ही तुये येथील नवीन हॉस्पिटल परिसरात आहोत. एकूण 52 कोटी रुपये खर्च करून तत्कालीन मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी या हॉस्पिटल इमारतीची निर्मिती केली होती. आणि मागच्या 7 वर्षापासून या इमारतीचं बांधकाम किंवा आतूल जे फर्निचर आहे इतर सोयी सुविधा पुरवण्याचं काम सुरू आहे. हे नवीन हॉस्पिटल सुरू करावं, यात सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध होतील असे मंत्री आमदार वेळोवेळी आश्वासन देतात. दरवर्षी यंदा हॉस्पिटल सुरू होईल अशी ग्वाही दिली जाते. 26 जानेवारीला हॉस्पिटल सुरू होणार अशी ग्वाही स्थानिक आमदार जीत आरुलकर यांनी दिली होती. आणि आपले जे मंत्री आहेत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे हे मात्र या हॉस्पिटलविषयी बोलण्यास टाळाटाळ करतात. कारण अनेक जे मंत्री आमदार होऊन गेलेत त्यांनी कधी पेडणे तालुक्यातील आरोग्य सेवेवर लक्ष दिलं नाही. जी सेंटर आहेत, आरोग्य केंद्र आहेत त्या ठिकाणीही तशा सोयी सुविधा पुरवण्यावर भर दिला नाही. परंतु निदान आता तरी या हॉस्पिटलकडे सरकारने लक्ष देऊन जे काही अडचणी आहेत, जो काही निधी अभावी हे काम रखडलं गेलं आणि संथ गतीने काम सुरू आहे. केवळ डायलिसिस सेंटर युनिट एकच तत्कालीन आणि आताचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी 2022च्या निवडणुकापूर्वी याचं उद्घाटन केलं होतं. आणि त्यानंतर कसल्याच सुविधा किंवा कसलाच एखादा वॉर्ड दुसरं युनिट या ठिकाणी उपलब्ध झालेलं नाही. हॉस्पिटल इमारत उभी राहिलेली आहे. इमारत बाहेरून सुंदर दिसते परंतु आज जर गेल्यानंतर जो पसारा पसरलेला आहे ती इमारत या वर्षी तरी पूर्ण होईल याची शाश्वती देता येत नाही. आतापर्यंत या इमारतीला बाहेरून 3 वेळा रंगरंगोटी करण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे सरकारने या कंत्राटदारांना जीवन जगण्यासाठी किंवा त्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी अशी कंत्राटं दिली जातात. आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस आपल्या पेडणे तालुक्यात वाढत आहे. त्या नजरेतून सरकारने लक्ष देऊन हे हॉस्पिटल लवकरात लवकर सुरू करावे अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. निवृत्ती शिरोडकर इन गोवा 24 ताससाठी.